गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. गुड मॉर्निंगची वेळ झालेली आहे. सकाळ सकाळची सगळं आवरलं, मस्तपैकी आंघोळही झाली. मी रात्री वाटाही सारून काढलेला, एवढा काढला सारून. अजून इकडचा राहिला आहे. माती उदाळती ना, सगळे सारवल्यावर मस्त दिसतं. चला आता मस्त चहा करायचा आहे. छान असा चहा उकळलेला आहे. सकाळ सकाळ गुड मॉर्निंग. या चहा प्यायला. तुमचं पण मस्त चहा चाललेला असेल. कॉफी चहा थंडी वाजते, त्यामुळं आधी चहा आणि नंतर सगळं काम. आज काय आत्या घरी नाही, त्यामुळे इकडं कोणी दिसणार नाही. मी एकटी शिवाय चूल बंद आहे अजून. तर सगळं गुरांचं आवरून मग स्वयंपाक करायचा आहे. तर चला, गुरं पण वाराटात, कोंबड्या सोडल्यात, गुरांना गोळी पण मांडली. आता शेण टाकायचं आणि धार काढायची. रात्री गईने काय एवढी धारच काढून दिला, त्याच्यामुळं आता धार काढावं लागेल. चला या तुम्ही पण चहा प्यायला. मस्त सकाळ सकाळ मी पण चहा पिते. अजून खटाखाली आहेत पिशव्या आणि एक खटाखाली आहे. सगळं नेहा गोळा करून मी तुम्हाला परत फोन लावते. नाही, माझं काम आवरलं सगळं. तुम्ही या पिशव्या घेऊन तर लगेच भाकरी करणार आहे. हो का, मिरची झाली आता. आज नाही चपात्या करणार, उशीर झाला त्याच्यामुळं. पोरांना पण आज भाकरीच न्यायला लावणार आहे. तुम्ही म्हणता का म्हणून, तर मग खरं सांगू का, माझा लय डोकं दुखतंय. चेहरा सुडल्यागत झालाय आणि कसा पण लय दुखतोय. पण बापूचं म्हणणं आहे 50 तरी कोथमीर मला काढू लाग, तुझं घरचं सगळं काम आवरल्यावर. इतकं नरड सुजलंय, घसा लय दुखतोय. सांडच कुठं गेलं मला काय का नाही, मला कमून घसा दुखतोय. मला शक्यतो मी कुठं गेल्यावर पाणी पित नाही. काल आमच्या सासूबाईंना भेटायला गेली, त्यांच्यात जारचंच पाणी होतं. आमच्या त्या नंदूबाईला जारचं लागतं म्हणून त्या आहेत ना तिथं तेवढं पाणी पिले. जारमध्ये पण फरक आहे का काय काय दोन. तिथलं पाणी पिले. उलट काल वाय थोडं दुखत होतं, आज इतकं दुखतंय ना की असं सुद्धा व्हायला नाही. लयही झाले. डोळं हे सुजल्यागत झालं. तर आता मिरची छान बिना पाण्याची केली. आता सगळं टाकलंय, शेंगदाण्याचा कूट पण टाकलाय. आता भाकरी करून घेते, कारण का आता बापूंला जायचंय, उशीर झालाय. आता पोरांचं पण टायमिंग झालाय. ज्ञानेश्वरी दूध घालून जाऊन आली. या बोलायची पण ही राहिलं नाही, पण म्हणलं चला एक व्हिडिओ काढून टाकावा, तुम्हाला पण अपडेट राहिलं पाहिजे की. शांत आत्या नाहीत आज घरी आमच्या. आज येतील संध्याकाळनं आत्या. असू दे. तर चला, बापू कुठे गेले तुम्हाला मी दाखवते. हो कसं झाले बघा. ही कानामागं जे आहे ना, त्याचा मला खूप त्रास होतो. काय झालं, या 2-3 दिवसात जास्त गार लागायला लागले. 2-3 दिवस खूप ऊन होतं ना, त्यामुळं खूप दुखतं. प्रॉब्लेम जास्त आहे. काहीतरी सोल्युशन पण त्याच्यावरती काढावं लागेल. मला दुखायला लागल्या, मला काही सोसत नाही आणि हे पण होत नाही, आणि त्यात सर्दी पण झाली. वातावरण खराब झालं की माणूस आजारी पडतं ना, त्याच्यामुळं. पण चला म्हणले काढावे खिडू. तुम्ही अनेक पंचान मगाशी रविभाऊ आलता, तेव्हा काहीच बोलली नाही. मला त्यांचा लई खरंच राग आलता, म्हणून मी त्यांच्या व्हिडिओमध्ये काहीच बोलले नाही. कुठल्या तरी एखाद्या कारणावरून बसायचं सारखं वाद घाले, त्याच्यामुळे मला लई हे घालतं, म्हणून मी काहीच बोलली नाही. आलतं इथं मग असे टाकत्यान व्हिडिओ पण, आणि मी काय बोलले नाही म्हणून. परत तुम्ही आणि मलाच कमेंट करा की रेश्मा काय का म्हणून बोलले नाही. असतं काय थोडंफार, प्रत्येक गोष्टी सांगून नाही जमत. थोडं लक्ष दिलं म्हणजे बरं वाटतं घरात. पण कसलंच काय करायचं नाही म्हणलं की मग मला डोकं हालतं माझं. मग मी काय करते, गप्प बसते शांत, काय बोलायचं नाही, आपलं काम करत राहायचं. असं द्या सगळ्यांना. बाय.
गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. बापूंला रानात जायचंय, मला भाकरी करावंच लागतात पडदिशीने. आता कसं आत्या घरी नाही, आत्या असल्यावर स्वयंपाकी करतात, मग थोडंफार बाहेरचं काम बघत बघत चालतं. पण आता आत्या घरी नाही म्हणलं की मग सगळंच करावं लागतं, दुखत असलं तरी काय इलाज नाही, असं होतं ना. असं द्या बाय सगळ्यांना.